आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. भूमापक लाचखोर माणिक वाघमारे अखेर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात. सदरील घटनेमुळे इतर कार्यालयातील लाचखोरांचे दाबे दणाणले. भूमापक लाचखोर माणिक वाघमारे अखेर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकला आहे. तर सदरील घटनेमुळे इतर कार्यालयातील लाचखोरांचे दाबे दणाणले आहेत. याबाबतची सविस्तर माहिती अशी की केज तालुक्यातील बोरगाव बू येथील शेतकरी महेश फकीरा गव्हाणे यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या सन 85 मधील जमिनीची मोजणी होऊन हद्दखुणा कायम करण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय केज येथे अर्ज दिला होता. त्यावरून दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी भूमापक माणिक अण्णासाहेब वाघमारे हा शेतकऱ्यांच्या शेतात गेला होता. त्यांनी त्या दिवशी सदर सर्वे नंबरमधील संबंधित शेतकऱ्यांची जमिनीची मोजणी केली होती. मोजणी झाल्यानंतर सर्व शेतकरी हे चहाच्या हॉटेलवर गेले. त्यावेळी भूमापक माणिक वाघमारे यांनी शेतकऱ्यांना सांगितले की तुमचा सर्वे नंबर 85च्या 712वर वाढीव क्षेत्र आहे आणि निजामकालीन टिपण कमी आहे. तुम्हाला जर तुमच्या जमिनीचे क्षेत्र कमी करायचे नसेल तर मला सगळे मिळून 30,000 रुपये द्या. तुमच्या जमिनीचे क्षेत्र कमी न करता फाईल निकाली काढतो, असे म्हणून वाघमारे यांनी शेतकऱ्यांना पैशाची मागणी केली. महेश गव्हाणे यांना असे वाटले की त्यांच्या जमिनीचे क्षेत्र मोजणीमध्ये कमी होण्याची त्यांना भीती वाटल्याने त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जवळील 5,000 रुपये हे भूमापक माणिक वाघमारे याला दिले होते. त्यावेळी त्या सर्वे नंबरमधील सर्व शेतकरी उपस्थित होते. त्यानंतर वेळोवेळी संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाईल दूरध्वनीवरून माणिक वाघमारे यांच्या मोबाईल दूरध्वनीवर फोन करून जमीन मोजणीच्या टिपण्यांची मागणी केली असता त्यांनी शेतकऱ्याला उर्वरित लोकांकडून पैसे गोळा करून 25,000 रुपये घेऊन ये असे म्हणत होता. परंतु संबंधित शेतकऱ्याला भूमापक वाघमारे यास उर्वरित राहिलेले पैसे देण्याची इच्छा नव्हती. संबंधित शेतकरी व भूमापक वाघमारे यांची कसल्याच प्रकारची वैयक्तिक दुश्मनी नाही किंवा त्यांचा देण्याघेण्याचा दोघांचा कोणताही आर्थिक व्यवहार नाही. भूमापक माणिक वाघमारे हे संबंधित शेतकऱ्याला मागणी करीत असलेले पैसे हे लाचेचे असल्याने शेतकऱ्यांना माहीत होते. म्हणून महेश गव्हाणे यांनी दिनांक 27 डिसेंबर रोजी अँटी करप्शन ब्युरो जालना येथील श्री जाधव साहेब यांच्याशी संपर्क केला होता. लुचपत प्रतिबंधक पथकाच्या अधिकाऱ्यांनी सदर तक्रारीची शहानिशातवरून सापळा लावला असता केज येथील भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक भूमापक माणिक अण्णासाहेब वाघमारे याला बोरगाव येथील एका शेतकऱ्यांकडून शेतसारा 10,000 रुपयाची लाच स्वीकारताना सोमवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या दरम्यान जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केज येथील तहसील कार्यालयाच्या समोर असलेल्या चहाच्या हॉटेलात जेरबंद केले आहे. बोरगाव येथील सन 85 मधील शेतकऱ्याच्या जमिनीचे क्षेत्र मोजणीनंतर कमी न करता जमीन मोजणीची फाईल निकाली काढण्यासाठी केज येथील भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणीदार लिपिक माणिक अण्णासाहेब वाघमारे याने शेतकऱ्याकडे 30,000च्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी 5,000 रुपये यापूर्वीच दिले होते व उर्वरित 25,000 रुपये स्वीकारण्याचे त्याने पंचासमक्ष मान्य केले होते. त्यापैकी सोमवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या दरम्यान केज येथील तहसील कार्यालयाच्या समोरील एका चहाच्या हॉटेलात 25,000पैकी 10,000 रुपयाची लाच स्वीकारताना त्याला जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक बाळू संपत्ती जाधववर, पोलीस निरीक्षक शरदचंद्र सुरेशराव रोडगे, जमादार गजानन घायवट, पोलीस नाईक गजानन खरात, गजानन कांबळे, चालक व पोलीस नाईक विठ्ठल कापसे यांच्या पथकाने रंगेहात पकडले. सरकार पक्षातर्फे पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या फिर्यादीवरून 10,000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेल्या माणिक अण्णासाहेब वाघमारे मोजणी लिपिक भूमी अभिलेख कार्यालय केज याच्याविरुद्ध केज पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 714 कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई जालना लाचलुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत शिणगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक बाळू जाधववर, पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे व त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा तपास बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक समाधान कवडे हे करीत आहेत. जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.